नमस्कार लाडक्या बहिणींनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींना शासनाने ई-KYC करणे बंधनकारक केलेले आहे। शासनाने दिलेल्या विहित कालावधीत सर्व पात्र लाडक्या बहिणींनी ई-KYC करणे गरजेचे आहे। परंतु ई-KYC करत असताना पोर्टलवरती बरेच असे एरर येत होते, त्यामुळे लाडक्या बहिणींना ई-KYC करण्यासाठी खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता। त्यासाठी शासनाने पोर्टलवरील अडचणी दूर करण्यासाठी सूचना केल्या होत्या। त्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरील जे काही एरर येत होते ते आता दूर करण्यात आलेले आहेत। बऱ्यापैकी आता ई-KYC होत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींनी ई-KYC करून घेणे गरजेचे आहे। पोर्टलवरती जे एरर येत होते त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे OTP प्रॉब्लेम येत होता, OTP सेंड होत नव्हता। तो एरर आता बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे, त्यामुळे OTP येण्यासाठी आता कोणत्याही प्रकारची अडचण पोर्टलवरती येत नाही आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलेली नाही अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींनी आपली ई-KYC करून घ्यायची आहे व ई-KYC करत असताना काळजीपूर्वक ई-KYC करणे गरजेचे आहे। ई-KYC करत असताना पोर्टलवरती जे प्रश्न आहेत ते समजून घेऊन त्याची उत्तरं देणे गरजेचे आहे। तुम्ही जर चुकीचे उत्तर दिलेत तर तुम्ही या योजनेतून अपात्र होऊ शकता। त्यामुळे पोर्टलवरती विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊनच ई-KYC करणे गरजेचे आहे। त्यानंतर ई-KYC झाली का नाही याची देखील खात्री करणे खूप गरजेचे आहे। व्हिडिओच्या माध्यमातून सूचित करण्यात येत आहे की त्यांनी ई-KYC केली नसेल तर स्वतः तुम्ही देखील ई-KYC करू शकता किंवा तुमच्या जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवरती जाऊन देखील तुम्ही ई-KYC करून घेऊ शकता। फक्त ई-KYC करत असताना ई-KYC व्यवस्थित पूर्ण झाले आहे का नाही याची खात्री करून घ्या। तसेच ई-KYC करत असताना तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील त्या तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू। तसेच ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी शासनाने दिलेल्या विहित कालावधीमध्ये आपली ई-KYC पूर्ण करून घ्यायची आहे। ई-KYC करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गडबड न करता विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन लाडक्या बहिणींनी आपली ई-KYC पूर्ण करून घ्यायची आहे। तसेच तुम्ही हा आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, तुमची ई-KYC झाली आहे की नाही, तुम्हाला ई-KYC करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्या तुम्ही आम्हाला सांगू शकता। आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा व त्यांनी आपली ई-KYC पूर्ण करून घेण्यासाठी मदत होईल। चला तर मग भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेट घेऊन।